अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या गैरवापरातून घडणाऱ्या सायबर गुन्हेगारीला प्रतिबंध आणि उपाययोजना यासाठी युवा पिढीतून प्रशिक्षित सायबर तज्ज्ञ घडावेत या हेतूने सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि अमेरिकेतील माइल 2 या जागतिक प्रशिक्षण व प्रमाणीकरण संस्थेच्या वतीनं अधिकृत प्रशिक्षण केंद्र आणि ग्लोबल सायबर सिक्युरिटी सेंटर फॉर एक्सलन्सची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय चोरडिया आणि माइल 2चे प्रमुख रेमंड फ्रेडमन यांनी पत्रकार परिषदेत केली। या प्रसंगी माइल 2चे प्रमुख रेमंड फ्रेडमन हे ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते। तसेच माइल 2चे आशिया प्रमुख अरिंदर पाल, डॉक्टर मनीषा कुंभार, सूर्यदत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल यांची प्रमुख उपस्थिती होती। PYC इंदू जिमखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर रेमंड फ्रेडमन आणि डॉक्टर संजय चोरडिया यांनी उपरोक्त प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेची तसेच कार्यवाहीच्या स्वरूपाची माहिती दिली। डॉक्टर रेमंड म्हणाले, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत सायबर क्राईम आणि सायबर फ्रॉड यांच्याही प्रमाणात लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे। मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजाचे सर्व स्तर सायबर गुन्हेगारी किंवा सायबर फसवणुकीचे बळी ठरत आहेत। शिवाय हे गुन्हे आणि फसवणूक वैयक्तिक, कौटुंबिक, संस्थात्मक पातळ्या ओलांडून थेट एखाद्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेतही हस्तक्षेप करून हानी घडवत आहेत। त्यामुळे सायबर सिक्युरिटीचा विषय जागतिक पातळीवर ऐरणीवर आला आहे। माइल 2च्या माध्यमातून आम्ही जगाच्या अनेक भागात स्थानिक सरकारे, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सायबर सिक्युरिटीशी संबंधित विविध विषयांचे अद्ययावत प्रशिक्षण देत आहोत। 2008 पासून माइल 2 सायबर सिक्युरिटी प्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे। आता सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटसोबत आम्ही पुण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी सायबर सिक्युरिटीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करत आहोत याचा आनंद आहे। प्राध्यापक डॉक्टर संजय चोरडिया म्हणाले, संस्थेच्या सूर्य भारत शाखेतर्फे 2020 पासूनच सायबर सिक्युरिटी संबंधित अभ्यासक्रम शिकवले जात आहेत। आता माइल 2 आमच्यासोबत संलग्न झाल्याचा आनंद आहे। हे प्रशिक्षण अभ्यासक्रम विद्यापीठाकडून प्रमाणित असून त्यासाठी 4 श्रेयांक विद्यापीठाने निर्धारित केले आहेत। नव्या सामंजस्य करारामुळे सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील अतिप्रगत तंत्रज्ञान कौशल्ये आणि AI कौशल्य संबंधित 30 पेक्षा अधिक अभ्यासक्रम शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे। हे अभ्यासक्रम प्रत्यक्ष स्वरूपाचे असून कोणत्याही विद्याशाखेचा विद्यार्थी त्यासाठी प्रवेश परीक्षा देऊ शकतो। यशस्वी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रकल्पांवर इंटर्नशिप तसेच प्लेसमेंट सपोर्ट दिला जाणार आहे असेही त्यांनी सांगितलं। डॉक्टर मनीषा कुंभार म्हणाल्या, क्लाउड, डेटा, वेब या सर्वच ठिकाणी सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे। मात्र प्रत्यक्षात या क्षेत्रात अतिकुशल मनुष्यबळाची कमतरता आहे। नव्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमुळे ही कमतरता भरून निघेल असा विश्वास आहे। माइल 2चे आशिया प्रमुख अरिंदम पाल यांनी संस्थेच्या भारतातील विस्ताराची माहिती दिली। जागतिक पातळीवर माइल 2 35 अभ्यासक्रम चालवते। भारतामध्ये आम्ही 27 शिक्षण संस्थांसोबत थेट सहभागी असून 28 ठिकाणी प्रशिक्षण भागीदार म्हणून कार्यरत आहोत असं त्यांनी सांगितलं। सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सूर्यदत्ता औद्योगिक संशोधन ज्ञानपीठ सुरू केलेलं आहे आणि त्याच्या अंडर सूर्य भारत LLP आपण ही कंपनी रजिस्टर केलेली आहे। सूर्य भारत LLP ही अशी कंपनी आहे की ज्याच्यामुळे 100हून अधिक नवीन व्हेंचर्स होऊ घातलेले आहेत। याच्याबद्दल 3-4 महिन्यापूर्वी आम्ही अनाउन्समेंट केलेली आहे आणि आता आम्ही माइल 2 जी US बेस्ड कंपनी आहे 2008 पासून, जे अमेरिकेतील आणि जगभरातील बऱ्याच गव्हर्नमेंटच्या कंपन्यांना, डिफेन्सला किंवा त्या राज्याच्या स्टेट सिक्युरिटी करता, इंडस्ट्रीच्या सिक्युरिटी करता हे वेब सोल्युशन्स, सायबर सोल्युशन्स, सायबर विथ AI असे मॉड्यूल्स वेगवेगळे दिलेल्या त्या माध्यमातून कॉर्पोरेट लेवलला सिक्युरिटीचं ट्रेनिंग देतात, कन्सल्टन्सी देतात आणि आता त्यांनी कॉलेजेस लेवलला पण अशा ब्रँचेस, त्याला ते ATC म्हणतात, म्हणजे ऑथोराइज्ड ट्रेनिंग सेंटर, आपण सूर्य भारत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी स्किल सेंटर आपण असं सुरू केलं आहे। त्याच्यामध्ये हे सेंटर ऑफ सूर्य भारत सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI, सायबर सिक्युरिटी आणि AI हे आपण आज सुरू करत आहोत आणि याच्याकरता याचा एक जास्त अवेअरनेस व्हावा म्हणून आपण एक सूर्य भारत हॅक फेस्ट याचं आपण आयोजन 8 तारखेला करत आहोत। त्याच्या आधी 7 तारखेला मुलांना आपण कॉलेजमध्ये बोलून हे स्वतः 5 ते 6 तासाचं ट्रेनिंग देणार आहे। त्यांचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह होणार आहे की ही कशी, हे हॅक फेस्ट कसं क्रॅक करायचं, कसं जायचं त्याच्या आतमध्ये, कसं सोडवायचं, थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज देणार आहे। आणि मग इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सला दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये, कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्याचं एक कॉम्पिटिशन घेतली जाणार आहे आणि त्यामध्ये जेवढी मुलं पार्टिसिपेट करतील त्यांना माइल 2 ही जी USAची रिनाऊंड, जगातली सगळ्यात रिनाऊंड कंपनी जी आहे त्यांच्याकडून त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे पार्टिसिपेशन।
याच्यामध्ये दुसरा उद्देश असा आहे की मुलं सेमिनार आणि कॉन्फरन्सला एवढं अटेन्शन देत नाही, तर इथं प्रॅक्टिकल एक्सपोजर त्यांना मिळणार आहे. प्रॅक्टिकली ते काहीतरी ॲक्टिव्हिटी करणार आहे, म्हणून ही हॅकफेस्ट अरेंज केलेली आहे. त्यामध्ये मुलं सर्व कॉलेजेसची, आमच्या कॉलेजेसची मुलं भाग घेतील. ट्रेनिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते हॅकफेस्टमध्ये पार्टिसिपेट करतील आणि ह्याच्यातून त्यांना सायबर आणि AI काय काय करू शकते आणि काय करिअर अपॉर्च्युनिटी आहे हा त्यांचा एक इंटरेस्ट डेव्हलप होईल. इंटरेस्ट डेव्हलप झाल्यानंतर अगदी बेसिक लेवलपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंतचे मोर दॅन 30 कोर्सेस आहेत की डिपेंडिंग अपॉन त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, नॉलेज काय आहे आणि या हॅकफेस्टमध्ये त्यांना काय इंटरेस्ट डेव्हलप झालेला आहे. तो मुलगा BAचा असू शकेल, BComचा असू शकेल, इंजिनिअरिंगचा असेल, BSc कम्प्युटर सायन्सचा असेल, BSc सायबर सिक्युरिटीचा देखील असेल, तो त्या लेवलला डिपेंडिंग अपॉन हिज स्किल सेट्स तो हे कोर्सला नोंदणी करू शकतो. बट सूर्यदत्ता ग्रुप के साथ सबसे पहले जो हम लोग शुरू कर रहे हैं, जो उनका कंसेप्ट है कि साइबर फॉर ऑल, तो सबसे पहले तो हम लोग जितने भी स्टूडेंट्स हैं पुणे में, इवन सूर्यदत्ता कॉलेज में, सबके लिए साइबर सिक्योरिटी अवेयरनेस प्रोग्राम रन करना चाहते हैं ताकि सबको नॉलेज मिले कि भाई साइबर सिक्योरिटी क्यों इम्पोर्टेंट है. एंड उसके बाद जो बंदा मतलब जो कैंडिडेट साइबर सिक्योरिटी सीखना चाहता है उसके लिए हम लोग हैकफेस्ट अरेंज करेंगे. एंड हैकफेस्ट के बाद जो अलग अलग सर्टिफिकेशन प्रोग्राम है हमारा, जैसे जैसे स्टूडेंट का इंटरेस्ट होगा, इंटरेस्ट लेवल के हिसाब से उनको हम लोग साइबर सिक्योरिटी के करियर ट्रैक में ले जाएंगे. फिर ट्रेनिंग के बाद उनको हम लोग लाइव प्रॉब्लम स्टेटमेंट देंगे और लाइव प्रोजेक्ट्स में काम कराएंगे, क्योंकि वो बहुत ज़रूरी है जब वो कॉर्पोरेट में इंटरव्यूज़ के लिए जाते हैं. एंड जब वो कंप्लीट होगा एंड उसके बाद हम लोग स्टूडेंट्स को प्लेसमेंट अपॉर्चुनिटीज देंगे. हमारे स्टूडेंट्स ऑलरेडी बड़े कंपनीज लाइक IBM हो या HDFC सिक्योरिटीज हो, कोटक महिंद्रा सिक्योरिटीज हो, इन कंपनी, इवन डच बैंक में हमारे स्टूडेंट्स काम कर रहे हैं. तो इस टाइप के कंपनीज में हम लोग स्टूडेंट्स को अप्रोच करेंगे. और भी जो अपकमिंग रिक्वायरमेंट्स आगे आएंगे हमारे पास, तो उसमें हम लोग स्टूडेंट्स को भेजेंगे इंटरव्यूज़ के लिए. तो जैसा कि मैंने बोला, सबसे पहले हम लोग शुरुआत करेंगे साइबर सिक्योरिटी अवेयरनेस. तो उसमें जो कोर्स हमारे पास है जिसको हम लोग CSA 1 बोलते हैं, साइबर सिक्योरिटी अवेयरनेस 1. एंड हैकफेस्ट के बाद जो स्टूडेंट्स को हम लोग ले जाएंगे, तो सबसे पहले तो हम लोग स्टूडेंट्स को CSP, साइबर सिक्योरिटी प्रिंसिपल्स, ठीक है, जो कंपलसरी है साइबर सिक्योरिटी डोमेन में काम करने के लिए. एंड फॉलोड बाय स्टूडेंट्स को हम लोग CPEH, सर्टिफाइड प्रोफेशनल एथिकल हैकिंग, एंड CPTE, सर्टिफाइड पेनिट्रेशन टेस्टिंग इंजीनियर. बट जरूरी नहीं है कि हर स्टूडेंट को हम लोग पेनिट्रेशन टेस्टिंग इंजीनियर के लिए ले जाएंगे. अगर किसी को क्लाउड में इंटरेस्ट है तो उसको हम लोग CCSO, सर्टिफाइड क्लाउड सिक्योरिटी ऑफिसर, और अगर किसी को AI में इंटरेस्ट है तो CAICSO, विच इज सर्टिफाइड AI साइबर सिक्योरिटी ऑफिसर. इन कोर्सेज की तरफ हम स्टूडेंट्स को लेके जाएंगे ताकि अलग अलग टेक्नोलॉजी में स्टूडेंट्स ट्रेन हो पाए और फील्ड पे जाके काम कर पाए.